नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, ते आजतक आणि इंडिया टुडे हे जे नेटवर्क आहे ते किती बारगळलं हे आता आपल्या हळूहळू लक्षात येईल. कारण मोठमोठी नावं असलेले लोक आधीच सोडून गेलेले आणि एकटं नाव घेण्यासारखं काय असेल तर गौरव सावंत आणि राजदीप सरदेसाई तुलनेने ही दोन मराठी नावं आहेत. पण तेवढीच दोन मोठी नावं आता इंडिया टुडे नेटवर्क कडे उरलेली आहेत. आणि त्यामुळे राजदीपचं भवितव्य काय असा प्रश्न दिल्लीच्या वर्तुळात विचारला जातोय. आणि दिल्लीत माझं सगळी फॅमिली तुम्हाला माहिती आहे दिल्लीत आहे. आणि त्यामुळे काही काळ दिल्लीत ये जा करत असल्यामुळे दिल्लीतही अनेक पत्रकारांची माझी चांगली मैत्री झालेली आहे. तेही मला विचारतायत, मी त्यांना विचारतोय. पण विचारायची वेळ का आली? असं काय राजदीपने घोडं मारले की त्यांनी तिथे राहून एका ठिकाणी काम करू नये? लोकांमध्ये आपल्याविषयी तिरस्कार निर्माण करणारी पत्रकारिता ज्या लोकांनी केली त्यामध्ये मला वाटतं राजदीप सरदेसाईचा सर्वात वरचा नंबर आहे. सगळ्यात वरचा नंबर आहे. आणि त्याची काय म्हणाल ते गुणवत्ता काय राजदीपची, तर मोदी भाजप संघ यांना सतत खोट्या नाटा आरोपाखाली गोत्यात घालण्याचा प्रयत्न करणं, या पलीकडे राजदीप पत्रकारितेची गुणवत्ता असं मी तरी मानत नाही. मी तरी मानत नाही. दादांत खोटं बोलणं, दादांत अगदी अलीकडेच अलीकडे नाही पण ते साधारण काही वर्ष झाली कोर्टात जाऊन आपण खोटी बातमी दिली याचं प्रतिज्ञापत्र राजदीपने लिहून दिलेलं आहे. आणि विनोद असा आहे की हा राजदीप सरदेसाई वेगवेगळ्या त्या डिबेटच्या आणि कार्यक्रमामध्ये समोर आलेल्या पाहुण्यांना आणि राजकीय नेत्यांना एकदा तरी प्रामाणिकपणे बोला असं वारंवार सांगतो. प्लीज टेल ऑनेस्टली. हा शब्द इतर अँकरच्या तोंडात येत नाही पण राजदीपच्या मात्र नियमित येतो. याला मित्रांनो चोराच्या मनात चांदणं म्हणतात. की आपण सातत्याने धादांत खोटेपणा करतो त्यामुळे आपल्या समोर बसलेले सगळेच खोटारडे आहेत हे गृहीत धरूनच राजदीप सरदेसाई पत्रकारिता करत असतो, बातमीदारी करत असतो किंवा चर्चा करत असतो. आणि म्हणून आपल्या खोटेपणाला झाकण्यासाठी तो समोरच्याला खरं बोला असं सारखा आग्रह धरत असतो. सोहराबुद्दीन नावाचा एका माफियाचा एन्काउंटर झाला होता गुजरातमध्ये. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असतानाची घटना आहे. इशरत जहान आणि सोहराबुद्दीन हे दोन एन्काउंटर मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना गाजलेले. आणि त्या दोन्ही एन्काउंटरच्या कालखंडामध्ये गुजरातचे गृहमंत्री अमित शहा होते. त्यावरून इतकं भयंकर काहूर माजवण्यात आलं होतं की फक्त मोदी यांच्यावरच बालन आणलं गेलं नव्हतं तर अमित शहा यांना 3.5 महिने तुरुंगात राहावं लागलं होतं. आणि नंतरच्या काळात गुजरातमधून तडीपार करण्यापर्यंत परिस्थिती आणली होती. हे सगळं मीडियाने केलेलं होतं आणि प्रामुख्याने राजदीप आणि NDTV यांनी केलेलं होतं. खोट्या नाट्या बातम्या द्यायच्या, त्यासाठी खोट्या नोट्या साक्षी काढायच्या. सोहराबुद्दीन नावाचा माणूस जो राजस्थानमध्ये पण वॉन्टेड होता, राजस्थान पोलिसांना वॉन्टेड होता आणि गुजरात पोलिसांना वॉन्टेड होता, असा माणूस हैदराबादमध्ये लपलाय. त्याला उचलून आणून गुजरातमध्ये का राजस्थानमध्ये त्याचा खोटा नाटा एन्काउंटर करण्यात आला. त्यासाठी अमुक अमुक लोकांनी अगदी बड्या बड्या IPS अधिकाऱ्यांना त्या बातम्यांमध्ये गोवलं. आणि शेवटी त्याचा कुठलाही पुरावा समोर आला नाही. तेव्हा त्यातला त्रिवेदी किंवा अशा नावाचा कोणतरी IPS अधिकारी आहे, त्याने राजदीप विरोधामध्ये अब्रू नुकसानीचा खटला दाखल केला होता. ज्या वेळेला कोर्टामध्ये सोहराबुद्दीन प्रकरणात
ज्यांच्याकडे राजदीपने बोट दाखवलं होतं त्याविषयीचे पुरावे मागण्यात आले, तेव्हा राजदीपने आणि त्याच्या सोबतच्या इतर 10 पत्रकारांनी प्रतिज्ञापत्र लिहून दिलं की आमच्याकडे कुठलाही पुरावा नाही, आम्ही धादांत खोटी बातमी दिली. कोर्टामध्ये प्रतिज्ञापत्रावर जो माणूस आपण खोटी बातमी दिली, आपल्याकडे कसलाही पुरावा नाही, हे सांगतो आणि तो स्टार पत्रकार, यापेक्षा पत्रकारितेच्या खोटारडेपणाचा कुठला पुरावा पाहिजे? राजदीप रोज खोटं बोलतो तुम्ही म्हणालात, तरी ते गैरलागू होणार नाही, गैरलागू होणार नाही. आणि तेवढाच विषय नाही, अगदी आता ट्रम्प जेव्हा पहिल्या टर्मच्या ट्रम्पची पहिली टर्म होती 2019 किंवा अशी काहीतरी, त्यावेळेला ट्रम्प भारतात येणार होते. अशा वेळेला दिल्ली जवळ किसान आंदोलन चालू होतं. त्या किसान आंदोलनाची बातमी देताना राजदीपने असा धनांत खोटेपणा केला होता. ट्रम्प दिल्लीमध्ये असताना लाल किल्ल्यावर धुडगूस घालण्याचा डावपेच कारस्थान किसान आंदोलनातल्या खलिस्तानी लोकांनी शिजवलं आणि काही ट्रॅक्टर जे घुसले आतमध्ये, त्यातला एक ट्रॅक्टर इतका भरधाव पळत होता की तो आपल्याच वेगाने उलटला आणि त्यामध्ये तो ट्रॅक्टर चालवणारा एक शेतकरी काय पण ड्रायव्हर होता, तो मरण पावला. तो पोलिसांनी गोळी झाडल्यामुळे मरण पावला, असं धादांत खोटं राजदीप सरदेसाईने सांगितलं. आणि त्यामुळे इतका गवगवा त्या खोटेपणाचा झाला की आपलं सोनेरी पत्रकारिता लपवण्यासाठी मग इंडिया टुडेला सुद्धा राजदीपला काहीतरी महिनाभर का 15 दिवस ऑफ एअर करावं लागलं होतं. म्हणजे राजदीपमुळे इंडिया टुडेला तोंड लपवण्याची वेळ आली होती. आता तेवढाच राजदीप सरदेसाई हा एक नामवंत इंडिया टुडे या नेटवर्ककडे उरलेला आहे. आणि अशी चर्चा आहे की कदाचित लवकरच राजदीपला सुद्धा नारळ दिला जाईल. आणि राजदीपला का नारळ देणार तेही लक्षात घ्या की आता हळूहळू करत इंडिया टुडे नेटवर्क देखील आहे, त्यांचं रेव्हेन्यू मॉडेल कोलॅप्स झालेलं आहे. शेवटी पत्रकारिता हा दुय्यम भाग आहे, त्यातून नफा काढणं. अरुण पुरी किंवा तत्सम लोक मीडिया हाऊसेस चालवणारे आहेत, ते फार मोठं समाजाचं प्रबोधन वगैरे करण्यासाठी समाजसेवा म्हणून पत्रकारिता करत नाहीत आणि पत्रकारांना पोसत नाहीत. त्यांचा हेतू सरळ आहे, त्यांना नफा काढायचा, कमाई करायची. आणि कमाई करायची तर न्यूज नेटवर्क मध्ये लोक काय ते सर्व्हिस प्रोव्हायडरला पैसे देतात, त्यातून नेटवर्कला किंवा टीव्ही चॅनेलला फायदा मिळत नाही, जाहिरातीतून मिळतो. आणि त्या जाहिराती संपल्या की मग डबघाईला येतो, दिवाळखोरीत जातो. आता योगायोग बघा, योगायोग बघा, केजरीवाल 10 वर्ष दिल्लीचे मुख्यमंत्री होते आणि दिल्लीचा मुख्यमंत्री म्हणून त्यांनी दिल्लीच्या सरकारची तिजोरी दिवाळखोरीत घेऊन गेले. त्यामुळेच केजरीवाल आणि त्याच्या आम आदमी पक्षाला दिल्लीची निवडणूक हरावी लागली. पण केजरीवाल 12च्या भावात गेला आणि इंडिया टुडे नेटवर्क सुद्धा डबघाईला यावं, याला योगायोग म्हणता येणार नाही. आज अचानक मला आठवतं, ज्या दिवशी 8 फेब्रुवारी मतमोजणी चालू होती दिल्लीची, त्यावेळेला निकाल लागत असताना यमुना आम्ही साफ करून देऊ, केजरीवालने केली नाही, असा प्रचार भाजपतर्फे करण्यात आला होता. त्याचा संदर्भ घेऊन भाजपचा नेता अमित मालवीय याला इंडिया टुडेच्या चर्चेमध्ये बोलावून प्रश्न विचारण्यात आला की तुम्ही बोललाय खरं, पण 3 वर्षात खरोखरच यमुना साफ होईल का? म्हणजे अजून निकाल लागलेले नाहीत, भाजप जिंकण्याची शक्यता होती, सरकार कधी बनेल याची गॅरंटी नाही, पण यमुना कधी साफ करणार, तुम्ही आश्वासन दिले,
हे इंडिया टुडे कडून विचारलं जात होतं. तेव्हा त्या अमित मालवीयने दिलेलं उत्तर फार छान होतं. अमित मालवीय, राहुल कंवल आणि राजदीप सरदेसाई यांच्या प्रश्नाच्या भडीमाराला उत्तर देताना म्हणालं, नशीब यमुना नावाची नदी दिल्लीतून जाते याची तुम्हाला आठवण झाली. 10 वर्षात कधी तुम्हाला यमुना नदी आणि यमुना नदीची सफाई आठवली सुद्धा नाही. जी यमुना नदी आपण इतकी स्वच्छ करू की त्यातलं पाणी सरळ भांड्यात भरून पेल्यात घेऊन पिता येईल, अशी आश्वासनं देत देत केजरीवाल हे दिल्लीचे मुख्यमंत्री झाले होते. 5 वर्षापूर्वी तर त्यांनी दिल्लीमध्ये एवढी यमुना नदी साफ झालेली असेल की मी सुद्धा डुबकी मारायला येईन असं सांगणारे केजरीवाल 5 वर्षात यमुनेची सफाई करू शकले नाही. तेव्हा ज्या इंडिया टुडे चॅनेलने त्यांना एकही प्रश्न विचारला नाही. आज जे काय केजरीवालचे एकामागून एक घोटाळे कॅग रिपोर्टमुळे समोर येत आहेत, ते घोटाळे चालू असताना इंडिया टुडे आज तक यांनी कधी केजरीवालला सवाल विचारला नाही की काय चाललंय दिल्लीत, कुठे आहेत ती मोहल्ला क्लिनिक. आता एक एक गोष्टी बाहेर येत आहेत आणि बाजूच्या गोष्टी सोडा. ती स्वाती मालिवाल निवडणुकीच्या पूर्वी काही महिने सातत्याने सगळीकडे दिल्लीत फिरून केजरीवाल सरकारचा घोटाळा चव्हाट्यावर आणत होती, त्याचे व्हिडिओ टाकत होती. त्याची दखल सुद्धा इंडिया टुडेने घेतलेली नव्हती. आणि त्याचं कारण सरळ होतं. केजरीवाल नावाचं भूत उभं करण्याचं सगळ्यात मोठं काम ज्या वेगवेगळ्या चॅनेलवाल्यांनी केलं, मीडियावाल्यांनी केलं, त्यामध्ये सगळ्यात मोठा पुढाकार इंडिया टुडेचा होता, आज तकचा होता. तुम्हाला आठवत असेल तर अण्णा आंदोलन चालू असताना आज तकवर केजरीवालची एक मुलाखत दाखवली गेली होती आणि त्या मुलाखतीचं रेकॉर्डिंग चालू असताना किंवा मुलाखत रेकॉर्डिंग संपल्यानंतर कॅमेरा आणि माईक बंद झालाय अशा भ्रमामध्ये केजरीवाल आणि पुण्यप्रसून वाजपेयी हा त्यांचा एक अँकर जे बोलतायत ते रेकॉर्ड झालंय, चित्रण झालंय आणि आवाजही रेकॉर्ड झालेला आहे. त्याच्यात ती मुलाखत कशी दाखवायची ज्याच्यामुळे ती जनमानसावर प्रभाव वाढू शकेल, ही चर्चा पुण्यप्रसून वाजपेयी आणि केजरीवाल करतायत. ओ भगत सिंग का ऐसा दिखाओ, इसका वैसा दिखाओ वगैरे वगैरे. इतकी राजरोज सौदेबाजी करणारा पुरावा समोर आलेला आहे, इंटरनेटवर उपलब्ध आहे. तो पुण्यप्रसून वाजपेयी हा मोठा परखड आणि निष्पक्ष पत्रकार आहे. तुम्हाला त्यातून एक गोष्ट कळते की हे लोक किती धंदा करत होते. हे लोक किती धंदा करत होते. आणि पुण्यप्रसून वाजपेयी एकटाच नाही, आशुतोष नावाचा एक पत्रकार आहे. उठता बसता भाजप आणि मोदी यांच्या विरोधामध्ये प्रचाराच्या थाटाच्या अजेंड्याच्या बातम्या द्यायच्या. राजदीप यांचा कुलगुरू कुठेतरी दारू पीत पीत हे गांधीवाद सांगतात. हे सगळं उपलब्ध आहे, उपलब्ध आहे मित्र. म्हणजे बेशरमपणाचा कळस म्हणजे यांचा प्रामाणिकपणा असतो. हा यांचा प्रामाणिकपणा आहे. आणि त्यामुळे आम आदमी पार्टीने मीडियाला जे पैसे दिले, जाहिराती दिल्या आणि त्याच्यावर जो करोडोचा चुराडा केला, त्याचाही हिशोब आता कॅग कडून विचारला गेलेला आहे आणि तोही अहवाल समोर आलाय. त्यामध्ये एकटा केजरीवाल अडकेल असं समजू नका. केजरीवालने ज्या ज्या माध्यमांना, ज्या ज्या पत्रकारांना, ज्या ज्या वर्तमानपत्रांना अनाठाई जाहिराती दिल्या, पैसे दिले, त्यांचेही लक्तर निघणार आहेत. आणि त्यामध्ये अर्थातच इंडिया टुडे आघाडीवर असेल. त्यामुळे केजरीवाल जी दिवाळखोरी करत होता त्याचा कधीही शोध घेऊन त्याची सगळी माहिती लोकांसमोर आणण्याचा प्रयास आम आदमी पार्टी करणार नव्हतीच.
पण इंडिया टुडेने केला नाही, आजतकने केला नाही आणि दिल्लीतल्या बहुतेक मीडियाने केला नाही. कारण प्रत्येक जण प्रश्न विचारणाऱ्याच्या तोंडामध्ये जाहिरातीच्या रूपाने नोटा कोंबण्याचं पाप केजरीवाल करत होता. केजरीवाल सरकारने दिल्लीचं दिवाळं वाजवलं, पण केजरीवाल सरकार बुडालं आणि इंडिया टुडे नेटवर्कचं दिवाळं सुद्धा वाजलेलं आहे. मित्रांनो, लक्षात ठेवा, पहिला लॉकडाऊन चालू होता. त्या पहिल्या लॉकडाऊनच्या काळामध्ये परमवीर सिंग मुंबईचे पोलीस आयुक्त होते आणि त्या काळात त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्याकडे खोट्या टीआरपीचे डाव कारस्थान अर्णब गोस्वामीने केलं असं म्हणून एक एफ-आय-आर त्यांनी दाखल केला होता. आणि ज्या संस्थेकडून ही टीआरपीची आकडेवारी गोळा केली जाते त्या संस्थेचं पत्र हलवून दाखवलं होतं. त्याची कॉपी पत्रकार परिषदेत परमवीर सिंग यांनी दिलेली नव्हती. पण ती जी मूळ तक्रार होती ती रिपब्लिक चॅनेल किंवा अर्णब गोस्वामी विरुद्ध नव्हती, तर आज तक आणि इंडिया टुडे नेटवर्कच्या विरोधात होती. उद्धव ठाकरे सरकारच्या कृपेने मूळ जी तक्रार होती ती इंडिया टुडेच्या विरुद्ध असताना सुद्धा ती अर्णब गोस्वामीच्या विरोधात टाकून खोटा एफ-आय-आर दाखल केला. नंतर अर्थातच परमवीर सिंग यांनी राजीनामा दिल्यानंतर पोलीस खात्याचा सांगितलं, पण टीआरपीचा गुन्हा दाखल केला, तो सगळा फ्रॉड होता. म्हणजे काय तो परमवीर सिंग यांनी जो खोटा एफ-आय-आर दाखल केला त्या खोटेपणामध्ये सुद्धा इंडिया टुडे होता. पैसे मिळवण्यासाठी अक्षरशः बाजार बसविला लाजवील इतक्या बेशरमपणाच्या कारवाया करणं म्हणजे आजतक आणि इंडिया टुडेची पत्रकारिता आहे. आणि राजदीप सरदेसाई आता तिथे एकटाच उरलेला आहे, एकटाच उरलेला आहे. आणि त्याचं कारणही आहे, त्याचं कारणही आहे की आता राजदीपला घेणार कोण हा प्रश्न आहे. घेणार कोण हा प्रश्न आहे. ज्या वेळेला 2014 मध्ये मोदींचा निवडणुकीत विजय झाला त्यानंतर CNN IBN नेटवर्क दिवाळखोरीत गेलेलं होतं. ते अंबानीने विकत घेतलं म्हणून ती कंपनी बचावली आणि राजदीप सरदेसाईला रस्त्यावर यायची पाळी आली. तेव्हा मोदींना शिव्या घालणारा कोणतरी अरुण पुरी इंडिया टुडेला पाहिजे होता, त्यांनी त्याला आश्रय दिला. पण बिचारा निखिल वागळे आणि आशुतोष हिंदी काय ते IBN आणि मराठी IBN हे दोन्ही संपादक देशोधडीला लागले. राजदीपने इंडिया टुडेच्या वळचणीला जाणं मान्य केलं, 10 वर्ष त्यात गेलेली आहेत. आणि आता राजदीपलाही रस्त्यावर यावं लागेल. हे खोटे किती आहेत त्याची साक्ष त्या लल्लन टॉप म्हणजे परत इंडिया टुडेचाच एक घटक असलेलं जे काय ते युट्यूब चॅनेल आहे लल्लन टॉप, त्याचा जो संपादक आणि चालक आहे सौरभ द्विवेदी, एका चर्चेमध्ये तो आणि राजदीप यांची झुंबड लागलेली दिसते. आणि राजदीप त्याला म्हणतो, असं तू का म्हणतोस की मी काँग्रेसचा आहे आणि कोणतो रजत शेट्टी हा मोदीचा आहे. तर सौरभ द्विवेदी इतका पटकन उत्तरला की नो नो राजदीप, इतना तो सच में कॅमेरे पर नहीं बोलूंगा. म्हणजे राजदीप जे बोलला की मी काँग्रेसचा आहे, काँग्रेसचा प्रवक्ता आहे, हे सत्य असलं तरी कॅमेरा चालू असताना मी बोलणार नाही, असं जेव्हा सौरभ द्विवेदी म्हणतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की हा सगळा मीडिया हा किती विकला गेलेला आहे. अजेंडा म्हणून पत्रकारिता करतो. मग तिथे दिवाळखोरीत गेल्यानंतर राजदीप सारखा पांढरा हत्ती
इंडिया टुडेला पोचणं अशक्य आहे आणि त्यामुळेच कदाचित राजदीप सरदेसाईला नारळ दिला जाऊ शकेल. चर्चा दिल्लीत ती पण आहे की एकदा हे देशोधडीला लागले तर जी काही चर्चा वाढते त्यानंतर लल्लन टॉपची लोकप्रियता सुद्धा कितपत टिकेल, त्यालाही इतरांसारखं एक सामान्य युट्यूब चॅनेल बनावं लागेल अशी ही चर्चा आहे. पण एक गोष्ट निश्चित आहे, राजदीप सरदेसाईचं वय पण 60च्या जवळ आलेलं आहे, निवृत्तीचं वय झालेलं आहे. त्यामुळे इतर काहीतरी मार्ग शोधणं भाग आहे. आणि म्हणूनच लायबिलिटी नको, जड झाले ओझे, म्हणून अरुण पुरी आणि इंडिया टुडे राजदीपलाही नारळ देण्याची दाट शक्यता आहे. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.